आई वडील आपल्या मुलांना शिकवतात, घडवतात, मोठं करतात ते एका आशेवर की आपल्या मुलानं मोठं व्हावं, यशस्वी व्हावं आणि घरची गरिबी दूर करावी. मात्र कधी कधी नियतीला हे मान्य नसतं. अशीच एक घटना नुकती महाराष्ट्रात घडली आहे, जिथे एका वडिलांनी आपल्या डोळ्यासमोर पोटच्या मुलाला जीव सोडताना पाहिलं. 22 वर्षीय अभिषेक रूपचंद दरेकर हा कोल्हापूरमधील एका अभियांत्रिक महाविद्यालयात शिक्षण घेत होता. शिक्षण सुरू असताना सुट्ट्या पडल्यामुळे तो आपल्या गावी आला. दुपारच्या सुमारास तो आपल्या वडिलांसोबत शेतात काम करत होता. सगळं काही सुरळीत सुरू असताना अचानक हवामानात बदल झाला. दुपारचे 4 वाजले होते. आकाशात काळे ढग दाटून आले होते. पाऊस सुरू झाला. विजांचा कडकडाटही वाढू लागला. पावसापासून बचाव करण्यासाठी काही हालचाल करण्याआधीच काळाने घाला घातला. अचानक अभिषेकच्या अंगावर वीज कोसळली. क्षणार्धात तो गंभीर भाजला गेला आणि हे सगळं त्याचे वडील आपल्या डोळ्यासमोर पाहत होते. मुलगा तडफडत असताना असहाय्य झालेल्या त्या बापानं जीवाच्या आकांताने हंबरडा फोडला. आरडाओरडा ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अभिषेकला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. इंजिनियर बनून आपल्या कुटुंबाची परिस्थिती बदलण्याचं स्वप्न पाहणारा अभिषेक कायमचा निघून गेला. ज्या आईवडिलांनी मुलाला शिकवण्यासाठी कष्ट केले, त्याच आईवडिलांवर आता त्यांची अंत्ययात्रा काढण्याची वेळ आली होती. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.